तुमचे अश्लील व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल करू, बलात्काराचा गुन्हा दाखल करू अशी धमकी देत नगरमधील 2 महिला आणि एका यूट्यूब चॅनलच्या पत्रकाराने आष्टीचे माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे वय वर्ष 69 राहणार आष्टी यांना 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली। त्या 2 महिला आणि कथित पत्रकाराच्या त्रासाला कवटाळून शेवटी धोंडे यांनी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार कथित पत्रकार इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर याच्यासह 2 महिलांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील भैया बॉक्सर याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे। 6 महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे धोंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे। मधल्या काळात भैया बॉक्सर या आरोपीने धोंडे यांच्याकडून 25,000 रुपये घेतले होते, तरी सुद्धा त्रास सुरू राहिल्याने शेवटी त्यांनी फिर्याद दिली। फिर्यादीमध्ये म्हटले आहे की आरोपींनी आपल्याला वेळोवेळी धमकी दिली की तुमची अश्लील व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे, ती व्हायरल करायची नसेल तर 1 कोटी रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुमच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करू, तुमची राजकीय कारकीर्द संपवून टाकू अशी धमकी दिली। 2 महिला आणि यूट्यूब चॅनल चालविणारा पत्रकार भैया बॉक्सर हे आपल्याला धमकावत होते। मधल्या काळात बॉक्सर यांनी 25,000 रुपये घेतले असे फिर्यादीत म्हटले आहे। तब्बल 6 महिने हा प्रकार सुरू होता। आरोपी त्यांच्याकडे असलेली कथित व्हिडिओ क्लिप सोशल मीडिया व्हायरल करण्याची धमकी देत होते। नगर जिल्ह्यात यापूर्वी हनी ट्रॅपच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत। धनिक मंडळी किंवा राजकीय नेत्यांना फसवून खंडणी मागितली गेल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत। त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचनांवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुकाटे यांच्याकडे सोपवण्यात आला।